नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो. शिक्षणामुळेच आपण घडत असतो आणि त्यामुळे याचं योग्य मार्गदर्शन मिळणं हे खूप गरजेचं असतं. आणि आजचा आपला विषयही त्यालाच अनुसरून आहे. डॉक्टर इंजिनियर घडवणारा दयानंदचा लातूर पॅटर्न हा आपला विषय आहे आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत दयानंद कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर जयप्रकाश दरगड, प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी, प्राध्यापक रवी कुमार आणि प्राध्यापक भाऊसाहेब सरवदे. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. प्राचार्य डॉक्टर जयप्रकाश दरगड हे मागील 12 वर्षांपासून प्राचार्य म्हणून काम करतायत. त्यांना विद्यापीठाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळालेला आहे. तसेच ऊर्जा संवर्धनाचा माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आलाय. तसेच अनेक नामांकित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय. प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी हे नीट कोऑर्डिनेटर असून त्यांना 30 वर्षांचा अनुभव आहे. अनेक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलंय. ते नीटचे पेपर सेट करतात. प्राध्यापक रवी कुमार हे JEEचे कोऑर्डिनेटर असून त्यांना 11 वर्षांचा अनुभव आहे. आणि प्राध्यापक भाऊसाहेब सरवदे हे CET कोऑर्डिनेटर आहेत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी डॉक्टर प्राचार्य साहेब जयप्रकाश दरगड यांच्यासोबत आपण बोलूया. दयानंद शिक्षण संस्था लातूर ही मागील 63 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य आहे. तर याबद्दल सुरुवातीला आपण काय सांगाल? निश्चितपणानं दयानंद शिक्षण संस्थेची स्थापना 1961 मध्ये झाली आणि लातूरमध्ये मध्यवर्ती ठिकाणी दयानंद शिक्षण संस्थेचं जे संकुल आहे ते त्याची उभारणी झालेली आहे. एक 23 एकरच्या परिसरामध्ये या संकुलाअंतर्गत विविध शाखांचे महाविद्यालय, त्यामध्ये कला, वाणिज्य, विधी, फार्मसी आणि त्यामधील दयानंद विज्ञान महाविद्यालय हा एक आहे. सद्यस्थितीला दयानंद विज्ञान महाविद्यालयाची जी प्रवेशित संख्या आहे, वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालय एकत्रित जवळपास 4500 आहे. आणि दयानंद शिक्षण संस्थे अंतर्गत सर्व जी कार्य करणारी जी महाविद्यालय आहे त्यांची जवळपास 15,000 पर्यंत विद्यार्थी संख्या आहे. एक मिनी विद्यापीठचं जो काही स्ट्रक्चर आहे ह्या संकुलनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. तर दयानंद विज्ञान महाविद्यालय आणि आजचा जो काही आपण विषय घेतलेला आहे डॉक्टर्स आणि इंजिनियर्स च्या संदर्भात. आणि ज्यावेळेस सुरुवातीला बोर्डाची परीक्षा असायची त्यावेळेस मला या ठिकाणी अभिमानानं सांगावंसं वाटतंय की दयानंद विज्ञान महाविद्यालयाने सातत्याने बोर्डामध्ये 5 विद्यार्थी मेरिटच्या प्रथम क्रमांकामध्ये येण्याचा बहुमान हे महाविद्यालयास प्राप्त झालेलं आहे. म्हणजे त्या बोर्डाच्या आधारे त्यावेळेस इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला विद्यार्थ्यांचा प्रवेश मार्काच्या आधारे प्रवेश व्हायचा. त्यानंतर CET ची परीक्षा आली, त्याच्यानंतर नीट आला, त्याच्यानंतर JEE असेल, JEE ॲडव्हान्स असेल, या सर्व परीक्षेची चांगल्या प्रकारची तयारी दयानंद विज्ञान महाविद्यालयाने हे सातत्याने केली आहे. आणि मुख्य करून आपण जे पाहतो की राजस्थानमध्ये कोटा आहे आणि त्या ठिकाणी कित्येक विद्यार्थी नीट JEEच्या तयारीसाठी जात असतात. तर तो त्या ठिकाणी जो काही पॅटर्न आहे, त्या ठिकाणी जे काही उपक्रम घेतले जातात त्याच धर्तीवरती तुमच्या महाविद्यालयामध्ये आणि JEE असो, नीट असो, इव्हन CET असो, तर तेच उपक्रम किंबहुना त्या पलीकडेही चांगल्या प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आम्ही राबवत असतो. आणि म्हणून शेकडो हजारो विद्यार्थी आजपर्यंत महाविद्यालयामधून हे नामांकित इंजिनिअरिंग किंवा मेडिकल कॉलेजला प्रवेशित झालेले दिसून येतं. नक्कीच सर. सर, आपल्या संस्थेतील डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म बद्दल महाराष्ट्र शासनाने केलेल्या गौरवाबद्दल तुम्ही काय सांगाल? हा एक चांगला प्रश्न आहे. कारण डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म, कारण आमचं जो काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कारण आता जवळपास आमच्याकडे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 3000 पर्यंत विद्यार्थी हे शिक्षण घेत असतात. आणि ह्या विद्यार्थ्यांना ज्या सोयी सुविधा लागतात त्यामध्ये पर्टिक्युलरली हे डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म म्हणजे सर्वच्या सर्व आमच्या वर्गखोल्या ह्या व्हर्च्युअल क्लासरूमच्या कॉन्सेप्टवरती आम्ही तयार केलेल्या आहेत. व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजे त्यामध्ये जवळपास आमचे 53 वर्गखोल्या आहेत. या सर्व वर्गखोल्यामध्ये स्मार्ट बोर्डचं व्यवस्थापन, इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड्स, त्यामध्ये लाईव्ह जे टीचिंग लर्निंग होतं
त्याचं प्रक्षेपण केलं जातं. विद्यार्थी समजा घरी बसलेला असा तर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वर्गामध्ये जे शिकवलेलं आहे स्मार्ट बोर्डच्या माध्यमाने त्याचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं. इव्हन जे काही शिकवलं जात आहे त्याच्यामध्ये जे शिकवलेला जो पार्ट आहे रेग्युलर मध्ये डेली त्याचं रेकॉर्डिंग करून घेतलं आणि ते रेकॉर्डिंगमुळे समजा विद्यार्थी बाय द वे अब्सेंट असतात आणि त्या विद्यार्थ्यांना ते लिंक ही आम्ही पाठवत असतो जेणेकरून समजा हे डिजिटल जे प्लॅटफॉर्म आहे. कारण आता शिक्षणाची जी पद्धत आहे कारण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये ही डिजिटल एज्युकेशनवरती फार भर आहे आणि ही व्यवस्था आम्ही आज सुरू केलेली नाही. जवळपास 4 वर्ष अगोदर ज्यावेळेस कोविड चा भाग सुरू म्हणजे कोविड सुरू झाला होता त्यावेळेस मग ऑनलाईन एज्युकेशन आणि हे सर्व आम्ही स्मार्ट बोर्ड त्यावेळेस इन्स्टॉल करून घेतले आणि लाईव्ह एज्युकेशन जे विद्यार्थ्यांना फक्त व्हिडिओ पाठवणे हा काम न ठेवता फेस टू फेस एज्युकेशन विद्यार्थी घरी बसून आणि या ठिकाणी स्मार्ट बोर्डवरती शिकवणं तर हे आम्ही प्रथमतः महाराष्ट्रामध्ये केले आणि म्हणूनच तत्कालीन शिक्षण मंत्री त्यावेळेसचे श्री उदयजी सामंत यांनीही आपल्या लाईव्ह भाषणामध्ये दयानंद शिक्षण संस्थेचा उल्लेख करून दयानंदचं जे काही ऑनलाईन एज्युकेशन आहे व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवरती आम्ही जे घेतो तर ते सर्वांनी त्याचं अंगीकरण करावं हाही त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि हे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आहे डिजिटलायझेशन केलेलं आहे. असेसमेंट आमची प्रोसेस असो एक्झामिनेशनची प्रोसेस असो सर्व काही गोष्टी विद्यार्थ्यांना सर्व मेसेजेस जे पाठवतो आम्ही किंवा इतरही जे काही अकॅडमिक बाबी आहे त्या सर्व आम्ही टेक्नॉलॉजीचा त्यामध्ये उपयोग करतो आणि म्हणून यूज ऑफ टेक्नॉलॉजी हा प्रामुख्याने ह्या लर्निंग प्रोसेसमध्ये त्याचा प्रामुख्याने आमचा चांगला इम्पॅक्ट झालेला आहे. बरोबर, नक्कीच. प्रल्हाद कुलकर्णी सर, तुमच्यासाठी माझा असा प्रश्न आहे की आपण नीट विभागाचे कोऑर्डिनेटर आहात तर आपल्या महाविद्यालयांमध्ये नीट परीक्षेची तयारी नेमकी कशा पद्धतीने केली जाते? नमस्कार. अपॉर्च्युनिटीज डोंट हॅपन, दे आर बी क्रिएटेड. मी असं म्हणेल की ही अपॉर्च्युनिटी वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळवण्याचं स्वप्न बाळगलेल्या अनेक विद्यार्थ्यांचं हे स्वप्न साकार करण्यासाठी दयानंद शिक्षण संस्था गेली अनेक वर्ष अतिशय दमदारपणे आणि यशस्वीपणे कार्य करत आहे. आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी 2 गोष्टींचा उल्लेख करेल. पहिली गोष्ट अशी आहे की 2 वर्षाचं अकॅडमिक कॅलेंडर आपण तयार करतो आणि विद्यार्थी जेव्हा 11वीत प्रवेशित होतो तेव्हा सुरुवातीलाच त्याला हे 2 वर्षाचं कॅलेंडर महाविद्यालयातर्फे दिलं जातं. या दिनदर्शिकेमध्ये मायक्रो लेव्हलवरचं प्लॅनिंग प्रत्येक दिवसाचं आपण काय शिकवणार आहोत हे संपूर्णपणे त्याच्या हातात जर सुरुवातीलाच पडलं असेल तर त्याप्रमाणे त्याचा अभ्यास शिकवणं व्यवस्थितपणे होतं आणि याचा निश्चितच परिणाम चांगल्या निकालावरती होतो असं मला वाटतं. आणि दुसरी एक गोष्ट आहे एक्सपर्ट फॅकल्टी जी आपण या विद्यार्थ्यांना नीटच्या शिकवायला निवडतो अनेक कसोट्यांमधनं या फॅकल्टीजला जावं लागतं. मग त्यात त्यांची रिटर्न टेस्ट असेल, त्यात त्यांचा मुलाखत असेल किंवा वर्गावरती जाऊन त्यांना शिकवायला लावून त्यातनं विद्यार्थ्यांमार्फत मग निवड केली जाते आणि मग एवढ्या कसोट्यांमधनं आलेला जो फॅकल्टी असतो तो निश्चितपणे अतिशय दमदारपणे अध्ययनाचं काम करतो. या 2 गोष्टी प्रामुख्याने इथे राबवल्या जातात. नक्कीच सर. सर, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी नेमके तुम्ही कोणते उपक्रम राबवता? यामध्ये पहिल्यांदाच उल्लेख करेल मी की परीक्षा पद्धती जी आहे पहिल्या रविवारी आपण मुलांची 8 दिवसात जो अभ्यासक्रम त्यांना शिकवून झालेला आहे त्या अभ्यासक्रमावरती वस्तुनिष्ठ स्वरूपाची एक परीक्षा घेतो. त्यानंतर एक परीक्षा आपण बोर्ड पॅटर्न प्रमाणे घेतो म्हणजे मुलांचा लिखाणाचा सराव पण तुटायला नको. एक रविवार मुलांना आपण त्याला मेकअप संडे म्हणूयात की जे काही त्याचं मागं राहिलेलं असेल अभ्यासक्रम काही पाठ्यक्रम तर तो पूर्ण करण्यासाठी त्याला दिला जातो. आणि शेवटच्या रविवारी प्रत्येक महिन्यावर शिकवलेल्या संपूर्ण अभ्यासक्रमावरती त्याची वस्तुनिष्ठ पद्धतीनं परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या पॅटर्न मधने आपण मुलांना घडवतो. आणि दुसरा एक उल्लेख मला आनंदाने करावा वाटेल तो म्हणजे डिफिकल्टी सॉल्व्हिंग प्रोग्राम. हा गेली अनेक वर्ष महाविद्यालयामध्ये इतका यशस्वीपणे राबवला जातो की दिवसभर शिकवलेला जो भाग असेल
त्यातला काही भाग जर विद्यार्थ्यांना समजलेला नसेल तर ते सगळे विद्यार्थी डिफिकल्टी सॉल्व्हिंग सेंटरमध्ये येतात. तिथे त्यांना शिकवणारे सगळे प्राध्यापक बसलेले असतात आणि मुलांचं संपूर्ण शंका निरसन झाल्यावरच मुलं ते डीएसपी सेंटर सोडतात. मग इथे वेळेचं बंधन पण नसतं. बऱ्याच वेळेला 6:30-7 वाजेपर्यंत पण विद्यार्थी या डीएसपी सेंटरमध्ये आपल्या अडचणी सोडवण्यासाठी बसलेले असतात. त्यामध्ये विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियल दिला जातो, जेईचं असेल, नीटचं असेल, आणि ते स्टडी मटेरियल एक प्रभावीपणे त्यांना तो उपयोगात येत असतो. नक्कीच सर. तर डॉक्टर इंजिनियर घडवणारा दयानंदाचा हा लातूर पॅटर्न या विषयावर तुमच्यासोबत अजून चर्चा करणार आहोत, पण इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. दयानंदाचा लातूर पॅटर्न या विषयावर आपण चर्चा करत होतो आणि आता सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्राध्यापक रवी कुमार. हे जेईईचे कोऑर्डिनेटर असून त्यांना 11 वर्षांचा अनुभव आहे आणि प्राध्यापक भाऊसाहेब सरवदे हे सीईटी कोऑर्डिनेटर आहेत. चला तर मग आता पुन्हा एकदा विषयाला सुरुवात करूयात. तर रविकुमार सर, जेईई आणि IIT परीक्षा भारतातील सगळ्यात अवघड परीक्षा समजली जाते, तर याची तयारी तुम्ही कशा पद्धतीने करून घेता? नमस्कार मैम। जैसा कि हम सब जानते हैं, जेई मेंस एडवांस 12th स्टैंडर्ड के लिए वन ऑफ द टफेस्ट एंट्रेंस एग्जाम होता है। तो किसी भी एग्जाम के लिए सबसे अहम मुद्दा होता है एकेडमिक प्लानिंग और उस प्लानिंग का एग्जीक्यूशन। तो हमारे यहाँ 2 साल के लिए बच्चों को एकेडमिक प्लान दिए जाते हैं और उस प्लान का 2 साल तक एग्जीक्यूशन हो, उसका हम लोग खास ध्यान रखते हैं। उसके लिए हमारी संस्था ने जितने भी देश भर में जो अच्छे फैकल्टीज हैं जिनका जेई मेंस एडवांस में सिखाने का अनुभव विभिन्न इंस्टीट्यूट में 10 सालों का कम से कम है, वही फैकल्टी हमारे यहाँ अपॉइंट किए जाते हैं जेई को सिखाने के लिए। उसके साथ सारे बच्चों पे हमारी पहुंच हो सके, सारे बच्चे पे हम फोकस कर सकें, इसके लिए हमारे पास एक बैच में लिमिटेड स्टूडेंट्स होते हैं जिसका स्ट्रेंथ 60 बच्चों का होता है। इसकी वजह से एक्सपर्ट फैकल्टीज और लिमिटेड बैच की वजह से हम हर बच्चों पे पहुंच पाते हैं, हर बच्चों पे पर्सनली फोकस कर पाते हैं। इसके तहत जो प्लान हमारा होता है 2 साल का, उसमें 6 आवर्स का टीचिंग होता है बच्चों का। टीचिंग के साथ बच्चों के डाउट सेशन अरेंजमेंट होते हैं जिसमें जो बच्चों को आज दिन भर में जो भी कुछ सिखाया गया है उसके उसमें डाउट्स क्या हैं उसको बताया जाता है। उसके बाद एक बहुत इंपॉर्टेंट पार्ट है हमारे प्लान का कि जो हमने आज दिन भर में बच्चों को सिखाया है, बच्चे कितना सीखे हैं, बच्चे उसको इम्प्लीमेंट कैसे कर पाए, उसके लिए हम लोग डेली प्रैक्टिस सेशन ये अरेंज करते हैं बच्चों के लिए, जिसमें जो बच्चों ने क्लास अटेंड किया है और जो बच्चों को टीचर्स ने सिखाया है वही सेम फैकल्टी उस बच्चों के साथ इंटरेक्ट करते हैं डेली प्रैक्टिस सेशन में। और बच्चों के डाउट्स क्या क्या हुए, कहाँ बच्चे इम्प्लीमेंट कंसेप्ट नहीं कर पा रहे हैं, उस पर पर्सनली फोकस करके हम लोग उस पे बच्चों पे फोकस करते हैं। बरोबर सर, JEE ॲडव्हान्स परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलं जातं त्यांच्याकडून तुम्ही नेमकी कोणती तयारी करून घेता? जैसे हमने बताया कि 2 साल का हम बच्चों को एकेडमिक प्लान देते हैं, उसमें फर्स्ट डे से ही हम लोग मेंस एडवांस की तैयारी बच्चों से करा के लेते हैं। लेकिन उसके बाद जो बच्चे जेई मेंस को अपीयर होकर उसमें सिलेक्ट होते हैं, उसके लिए हमारे पास एक स्पेशल प्लान होता है। उस प्लान के तहत हम सभी बच्चों को, जो बच्चे क्वालिफाई किए जेई मेंस, उसको रिवीजन प्लान दिया जाता है जिसमें हर सब्जेक्ट के लिए फिजिक्स, केमिस्ट्री, मैथ्स, इस सब्जेक्ट के लिए 2 घंटे के लिए उसको टीचिंग दिया जाता है। आफ्टर टीचिंग उसी सिलेबस पे उनका टेस्ट पेपर कंडक्ट किया जाता है। टेस्ट पेपर कंडक्ट होने के बाद उस पेपर का एनालिसिस किया जाता है कि बच्चे कौन से पॉइंट में लैगिंग है, किस पॉइंट को वो अप्रोच नहीं कर पाए, उस पे हम लोग पर्सनली फोकस करते हैं, उस पे उसका डाउट क्लियर करते हैं, जिससे कि हमें काफी फायदा मिलता है। बरोबर, ताकि हम एडवांस में उसके रिजल्ट को इनहेंस कर सके। बरोबर।
प्राध्यापक भाऊसाहेब सरवदे सर, तुमच्यासाठी माझा असा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये सीईटीची तयारी खूप कमी ठिकाणी होते, त्यात आपण अग्रगण्य आहात, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्कार. सीईटीची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात नामवंत कॉलेज म्हणून दयानंद कॉलेजचं नाव घेतलं जातं. आमच्या प्राचार्यांनी सांगितल्याप्रमाणे 2000 पूर्वी महाराष्ट्रातल्या सर्व इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी 12वी बोर्डातल्या मार्काचंच पर्सेंटेज किंवा ग्रुपिंग पाहिलं जायचं आणि त्यामध्ये सुद्धा आम्ही सलग 5 वर्ष महाराष्ट्रात पहिला विद्यार्थी दिल्याचा मान राखलेला आहे. 2000 सालापासून सीईटी परीक्षा सुरू झाली आणि त्या परीक्षेमध्ये इंजिनिअरिंगला महाराष्ट्रातल्या सर्व इंजिनिअरिंग कॉलेजेसला प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या खासगी महाविद्यालय असल्या आपल्याला सीईटी परीक्षा देणं कंपल्सरी असतं. तर त्या परीक्षेत सुद्धा आमच्या महाविद्यालयातून 196 मार्क्स घेणारे 3 विद्यार्थी आम्ही सलग दिले. चौथ्या वर्षी आम्ही 199 मार्क्स एका विद्यार्थ्याला, गिरीश कोटेच्या नावाचा विद्यार्थी आहे, त्याला आम्ही मिळवून दिलेले. आणि त्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, संस्था, प्राचार्य सर्वजण अतिशय मेहनत घेतात. गव्हर्नमेंटच्या प्लॅन प्रमाणे आपण जेवढं टीचिंगसाठी वेळ द्यायला पाहिजे त्याच्या आम्ही 4 पट वेळ देतो. उदाहरणार्थ 120 तासामध्ये 11वीचा एखादा विषय फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा मॅथ संपवायला, पण आम्ही तेच जवळपास त्याच्या 4 पट वेळ देतो. म्हणजे 120च्या 4 पट अशा प्रकारे 480 तास एक विषय शिकवतो. त्यामुळे तो विषय विद्यार्थ्यांना अतिशय चांगला समजला जातो. विद्यार्थ्यांच्या काही अडचणी असतील तर त्या समजून सांगण्यासाठी महाविद्यालयात सकाळी 10 ते 5:45 पर्यंत सर्व प्राध्यापक उपलब्ध असतात. विद्यार्थ्यांना खास 1 तास त्या गोष्टीसाठी दिलेला असतो. परीक्षेचा सराव व्हावा यासाठी दर रविवारी आम्ही वेगवेगळी परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेतून मुलांना इतका कॉन्फिडन्स येतो की 11वीत असताना साधारणपणे 20 परीक्षा आणि 12वीत गेल्यावर साधारणतः 40 परीक्षा, अशा 60 परीक्षांचा त्यांचा सराव झाल्यानंतर त्यांना गव्हर्नमेंटची परीक्षा देत असताना कसलीही अडचण येत नाही आणि त्यामुळे ते मार्क्स चांगल्या प्रकारे कव्हर करतात आणि म्हणून विद्यार्थी गुणवान होतात. आणि म्हणून दयानंदचा सगळीकडे सीईटी साठी अतिशय चांगल्या प्रकारे नाव घेतलं जातं. बरोबर. सरवदे सर, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दयानंदला प्रवेश कसा मिळतो आणि विद्यार्थ्यांना काही शिष्यवृत्ती मिळते का? हो, तर दयानंदला प्रवेश 2 प्रकारे घेतला जातो. दयानंद 11वी कॉलेज प्रवेशासाठी 10वीचा निकाल लागल्यानंतर 10वीच्या गुणावर आम्ही प्रवेश देतो. त्याचबरोबर इंटिग्रेटेड कोर्स ही एक नवीन दयानंद कॉलेजनं चालू केलेला मागील 5-7 वर्षापासूनचा कोर्स आहे. त्याला प्रवेश घेण्यासाठी इयत्ता 10वीत आता परीक्षा दिलेले विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांनी 9 तारखेला एक DSAT नावाची परीक्षा आयोजित करतो. त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सध्या चालू आहे. त्यासाठी लिंक पण तुम्हाला उपलब्ध करून दिली जाते. www.juniordsclatur याच्यावर आणि .com याच्यावर आपण ORG असं केलं तर तुम्हाला काय मिळू शकते की दयानंद कॉलेजची साईट मिळते. त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता आणि 9 तारखेला त्याची परीक्षा होणार आहे. परीक्षा साधारणतः दुपारी 1 ते 3 या वेळात होणार आहे आणि त्यात तुम्हाला 400 गुणांची परीक्षा असणार आहे. फिजिक्सचे 30, केमिस्ट्रीचे 30 आणि मॅथ असेल तर 40 क्वेश्चन आणि बायोलॉजी असेल तर 40 क्वेश्चन. सेपरेट परीक्षा घेतली जाते आणि म्हणजे स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यासाठी स्टेट बोर्डाच्या, CBSE विद्यार्थ्यासाठी CBSEच्या असे 3 वेगवेगळे पेपर काढले जातात. नीट साठी, सीईटी साठी आणि JEE साठी. बरोबर. आणि त्यातून ते प्रवेश विद्यार्थी घेऊ शकतात. हायर मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश 10 ते 15 दिवसात आम्ही करून घेतो आणि त्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर 11वी 12वीचा अभ्यासक्रम चालू केला जातो. त्यामुळे ते 2 महिने अगोदर अभ्यासक्रम पूर्ण करतात आणि म्हणून 12वीची तयारी करायला कोणत्याही स्पर्धा परीक्षा, नीट परीक्षा, JEE असेल, सीईटी असेल यांची तयारी करण्यासाठी त्यांना 2 महिने जास्त वेळ मिळतो. त्यांच्या सगळ्या शंका समाधान. त्यामुळे इंटिग्रेटेड कोर्सला प्रवेश घेणं चांगलं आहे. मागच्या 4-5 वर्षातला आमचा अनुभव असा आहे की तो रिझल्ट खूप चांगला मिळत आहे विद्यार्थ्यांना. त्याचबरोबर 10वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्याला 100% गुण मिळतील, महाराष्ट्रातला कुठलाही विद्यार्थी असेल तर त्याला महाविद्यालय किंवा संस्था पूर्णपणे शिक्षण मोफत देते. म्हणजे कसलीच फीस घेत नाही. त्याला राहण्या खाण्यासाठी वसतिगृह मोफत दिलं जातं, त्याला गणवेश दिला जातो, त्याला स्टडी मटेरियल मोफत दिलं जातं. ते सर्वपणे तो विद्यार्थी संस्था दत्तक घेते 2 वर्षासाठी. त्याला 100% फीस आणि सर्व सवलती देते.
नक्कीच सर. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्याला लातूर जिल्हा च्या हात आहे त्याला 97% वर जर मार्क्स असतील तर त्याला सुद्धा कुठल्याही प्रकारची आम्ही फीस देत नाही. आणि बरोबर. लातूर जिल्ह्याच्या बाहेरचा असेल तर 98% वर मार्क असतील त्याला तर त्याला पण आम्ही कुठल्याही प्रकारची फीस बरोबर सर. स्वीकारत नक्कीच नाही. नक्कीच तर सर. अशा प्रकारची संस्था स्कॉलरशिप देते नक्कीच. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या देशासाठी संस्था खूप झगडत असते बरोबर. कायम. तुम्ही या ठिकाणी जोडले गेलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्यू. तर डॉक्टर इंजिनियर घडवणारा दयानंदचा लातूर पॅटर्न या विषयावर आपण अत्यंत योग्य असं मार्गदर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे. याची सर्व माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसते. तुम्ही याद्वारे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. विकासाचा ध्यास म्हणजे